दिवा पॅजंट या संस्थेच्या वतीनं पुण्यात नुकत्याच मिसेस महाराष्ट्र 2024 या सौंदर्य स्पर्धा झाल्या। त्यामध्ये कोल्हापुरातील आर्किटेक्ट सौ मोनिका प्रियतोष भोसले उपविजेत्या ठरल्या। तसंच त्यांना स्टाईल आयकॉन हा पुरस्कार सुद्धा मिळाला। या दुहेरी यशाबद्दल सौ वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्यासह अनेकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। दिवा पॅजंट या संस्थेच्या वतीनं पुण्यातील ग्रँड हयात हॉटेलमध्ये 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत मिसेस महाराष्ट्र 2024 या सौंदर्य स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत राज्यातील 52 युवतींनी सहभाग घेतला होता। त्यामध्ये कोल्हापुरातील आर्किटेक्ट सौ मोनिका प्रियतोष भोसले यांनीही सहभाग घेतला होता। 25 ते 35 वयोगटातील स्पर्धेत सौ मोनिका भोसले यांनी उपविजेतेपद पटकावलं। तसंच स्टाईल आयकॉन हा आणखीन एक सन्मान सुद्धा प्राप्त केला। त्यामुळे त्यांच्या डोक्यावर दुहेरी चांदीचा मुकुट परिधान करण्यात आला। मोनिका भोसले यांनी आज चॅनल बीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली। सौ वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांनी त्यांचं स्वागत करून त्यांचं अभिनंदन केलं। मोनिका भोसले यांचं यश प्रेरणादायी असल्याचं सौ वैष्णवी महाडिक यांनी सांगितलं। तसंच त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। चूल आणि मूल या पारंपरिक चाकोरीतून बाहेर पडून युवती महिलांनी आपले छंद आणि आवडीनिवडी जोपासाव्यात आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करावं, असं मत सौ भोसले यांनी व्यक्त केलं। प्रत्येक लेडीने एका कम्फर्ट झोनमधून, आपल्या घरातल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून स्वतःचं करिअर आणि फॅमिली लाईफ बघत आपल्या थोडंसं छंद जोपासणे गरजेचं आहे। स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःचे छंद जोपासून त्यातून काहीतरी स्वतःला सिद्ध करण्यासाठी करावं असं मला वाटतं। या स्पर्धेच्या निमित्ताने मला स्वतःबद्दल खूप छान बिलीव्ह झालं की जर आपण हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी ठेवली तर आपण नक्कीच स्वतःला जे हवं आहे ते मिळवू शकतो। मी पहिल्यांदाच पार्टिसिपेट केलं होतं आणि त्या थ्रू मला हा सक्सेस मिळाला। सो मी या पुढेही अशा स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करत राहीन आणि मी माझ्याकडून वुमन एम्पॉवरमेंटसाठी जे काही करता येईल त्या गोष्टी करण्यासाठी कायम कार्यरत राहीन। त्या स्त्रियांना माझ्याकडून हेच आहे की माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवून तुमच्या स्वप्नांना एक काहीतरी तुमच्या स्वप्नांना सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे।